या साईडला सर आपला मालवण तालुका संपतो सर. समोर इकडे संगम आहे आणि या साईडनं आलो या कर्ली खाडी आहे. मध्ये म्हणून याला क्रोकोडाईल पॉइंट पण बोलतात. साधारण 8 ते 9 हॉटेल असतात इथं. आम्ही चाललोय देवबागला बोट राईड करायला आणि छोटासा असा रस्ता आहे आणि ते आम्हाला घेऊन चाललेत पुढे पुढे. तर बोट राईड काहीतरी 45-50 मिनिट्सची असेल आणि त्यामध्ये आम्हाला काहीतरी 5 जागा दाखवतील. त्यामध्ये एक सुनामी आयलँड आहे आणि अजून पण काय 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 आहे. तर भेटूया आपण बोटीवरती. सो दिस इज द प्लेस गाईज. हे समोर आहे ते सुनामी आयलँड आहे आणि इथे आमची बोट आहे ते घ्यायला गेलेत. न्यू बोट. ती बोट आहे. चप्पल काढलेत. ही बोट आहे श्री स्वामी समर्थ. या साईडला सर आपला मालवण तालुका संपतो सर. मालवण तालुक्याचे शेवटचं टोक देवबाग बीच इथून चालू होता. आणि देवबाग गाव आणि अक्षरासारखे म्हणजे समोर साईडने समुद्र आहे पूर्ण अरबी समुद्र. समोर इकडे संगम आहे आणि या साईडनं आलो या कर्ली खाडी आहे. मध्येच फक्त तारकर्लीपासून 7 किलोमीटरचं बेट आहे देवबाग गावचं. आणि पलीकडच्या साईडला समोरच्या साईडला सर वेंगुर्ला तालुका चालू होतो. अच्छा. तालुक्यातलं समोरचं भोगवे बीच आहे. आणि 2016 साली सिंधुदुर्गामध्ये एक स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून युपॅग असा पुरस्कार समोरच्या भोगवे बीचला भेटला. आता ही खाडी आहे ना सर, या खाडीचं नाव कर्ली खाडी आहे. आणि या कर्ली खाडीचं उगमस्थान आपल्या बॅक साईडला कुडाळ तालुका आहे ना, त्या कुडाळ तालुक्यामधनं झालंय. मग तिथून ही खाडी अशी वाहते उमटून समुद्राला मिळते. आता खाडी आणि नदी याच्यामधील फरक तर जेव्हा भरती होते ना तेव्हा समुद्राचं पाणी संगम म्हणजे आतमध्ये जातं. आणि दर दिवशी भरती आणि ओहोटीचा टाइम हा 6-6 तासांचा असतो. मग जेव्हा भरती होते समुद्राचं पाणी आतमध्ये जातं आणि ओहोटी झाल्यावर तेच पाणी परत रिटर्न खाली येते. आणि जेव्हा काय होतं इथून साधारण तुम्ही एक 25 ते 30 किलोमीटर आतमध्ये जाल तर पाणी तुम्हाला खारट भेटतं. मग खाऱ्या पाण्याला इकडचे लोक खाडी बोलतात आणि त्याच्या वरचं जे पाणी आहे ते गोडच राहतं. मग त्याला नदी बोलतात. हा इकडचा भाग आहे ना, हा सर संगमचा भाग आहे. संगम म्हणजे बाहेरचा अरबी समुद्र आहे आणि या साईडची कर्ली खाडी आहे. इथं संगम झालेला आहे. खाडीचं पाणी आणि समुद्राचं पाणी जॉईन झाल्यामुळे लाटत आहे. कशी लो टाईड चालू आहे. लो टाईड म्हणजे आहे ना म्हणून सर्व लाटा आतमध्ये आहे. हाय टाईड असेल ना तेव्हा बाहेरची सर्व लाटे या भागामध्ये. ओके. 2004 साली सुनामी लाट आहे. सुनामी लाटेण्याच्या अगोदर हे समोरचं बेट आहे, समोर वाळू आहे ना, हे बेट आहे सिगल बेट म्हणून आहे. हे बेट आपल्या पूर्ण देवबाग गावाला जॉईंट होतं समोरचं. ओके. सुनामी लाटेच्या पाण्याच्या करंट सोबत इकडची मधली वाळू त्या साईडला तिकडे वाहून गेली आणि तिकडे बेट बनतो. म्हणजे काय होतं इकडचं कसं असतं पाण्याचा प्रवाह जसा जाणार तशी वाळू पुढे पास होत जाते. पहिल्यांदा थोडी वाळू गेली त्याच्यानंतर वाळू जाऊन जाऊन तिकडे ते बेट बनतो. सुनामी लाट येऊन गेल्याच्या नंतर बंद म्हणून त्याला नाव दिलं सुनामी आयलंड. ओके. पाण्याचं हे बघा किती बोट हालते. पाणी केवढं जवळ आहे. हा पाऊस पडतोय तिकडे. पाऊस पडतोय. करंट जास्त. ते सुनामी आयलंड नाही, हे भोगवे बीच आहे. हा ते तिकडे. आता आम्ही लोक आलो इथे सीगल बेटावरती. पण हे लाटा बघा पाणी इथपर्यंत होतं. ते लाटांच्या ह्यानी बघा हे कसं झालंय. हाय टाईड झाली का पूर्ण पाण्याच्या खाली जातं असं म्हणतायत ते. म्हणजे विचार करा किती पाणी येत असेल. आता पूर्ण
रिकाम आहे ऍक्च्युली, इथे काहीच नाहीये. आता लो टाईड चालू आहे म्हणून सगळे, आणि नशिबाने पाऊस पण थांबलेला आहे. तर आम्हाला तेवढा तरी आज आम्हाला enjoy करायला मिळालं. भेटते. त्या साईडला पाऊस चालू आहे, त्या तिकडे साईडला पाऊस आहे भरपूर, इकडे मजबूत नाहीये. एकदम. ते मस्त वाटतं एकदम हे सीगल बेट. आणि ते तिकडे जे आहे हे लाईट हाऊस आहे इकडे, मस्त. निवती लाईट हाऊस. चला जायचं का? यस. समोरचा जिथून हा डोंगर चालू होते तिथून असं मागे बघत आहे मगरीचा नॅचरल शेप त्या डोंगरामध्ये दिसतो. हो. सुरुवातीला तोंड दिसतो, या साईडला शेप म्हणजे पूर्ण शेप हा डोंगरामध्ये दिसतो. हो. शेपटी सारखं ते दिसतं. हा, अरे हे खरंच. अंग आणि ते तोंड आहे. हे बघा, इथून जर स्टार्ट पासून बघितलं तर हा फेसचा एरिया, हा भाग पूर्ण बॉडीचा एरिया आहे, आणि ती तिकडे शेपूट. हे पूर्ण क्रोकोडाईलच्या शेपमध्ये, म्हणून ह्याला क्रोकोडाईल पॉईंट पण बोलतात. मिनी केरळ असं बोलतात, कारण त्याच्या पूर्ण बेटावरती मला फक्त नारळाची झाडं आहेत, आणि ह्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत आतमध्ये ह्या लोकांच्या. आणि आता पूर्ण थोडीशी सगळीकडे लागून पूर्ण लास्ट पर्यंत सगळे तेच आहेत, नारळाची झाडं. आणि आता पाणी कमी आहे म्हणून इथपर्यंत, अदरवाईज पाणी खूप जास्त असेल पावसाळ्यात तर त्यावरती बांधापर्यंत पाणी असतं पूर्ण. छान वाटतं. समोरची झाड आहे हे सुनामी बेट आहे. तिथून हे बेट चालू होतं ते इथपर्यंत आहे. पूर्ण असा उभा भाग असं वाळूचा ओपन होतो लो टाईड झाली की. ओके. हाय टाईडला याच्यावरती पूर्ण पाणी असतं, आणि आपलं वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग सर्व ऍक्टिव्हिटी इथे चालतात. ओके. अजून कसे कस्टमर जास्त नाहीत ना, तो चालू झालं नाही तेवढं ना. ते इकडे नाश्त्याच्या हॉटेल वगैरे सर्व असतात. ओके. ते समोरचं बांधलंय बघा, हा हा. ते हॉटेल आहे. ओके. साधारण 8 ते 9 हॉटेल असतात इथं. बापरे. आमची राईड पूर्ण झालेली आहे. आता चाललो आम्ही लोक परत बॅक ऑन दी ग्राउंड फ्रॉम दी वॉटर. सायनिंग ऑफ फ्रॉम दी वॉटर, फ्रॉम दी बोट. दॅट्स आवर कॅप्टन. पण खूप मस्त वाटलं, एकदम भारी. आणि आता हवा पण एकदम थंड मस्त एकदम. भारी वाटलं. आणि इन्फॉर्मेशन पण खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी. सो व्हेरी नाईस. छान. तुम्ही आल्या तर नक्की करा. येस, भारी वाटलं. मस्ट रेकमेंडेड.